लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। नामदार मंत्री जयकुमार रावल यांच्या येत्या वाढदिवसानिमित्त निरगुडी इथं भव्य महारक्तदान आरोग्य शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार। महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या 16 जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त निरगुडी तालुका शिंदखेडा इथं दिनांक 12 जानेवारी रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुका सरचिटणीस अमोल राजपूत यांनी केले होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य DR बोरसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य डॉक्टर प्राध्यापक उपप्राचार्य विशाल पवार, भाजप गट नेते प्रतिनिधी चेतन परमार, शिंदखेडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग भदाने व मनोहर पाटील, संदीप राजपूत, भाजप शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, दादा मराठे, देविदास कोळी, वीरेंद्र गिरासे, अतुल बोरसे, माजी सरपंच खडकसिंग गिरासे आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या सत्कारानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। निरगुडी गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचा संकल्प आयोजक अमोल राजपूत यांनी यावेळी व्यक्त केला आहे। कार्यक्रमात DR बोरसे, डॉक्टर विशाल पवार, नगरसेवक सुयोग भदाने व देविदास कोळी यांनी मनोगत व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या। रक्तदानाचं महत्त्व पटवून देणे व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। रक्तदान शिबिरात एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून माननीय नामदार जयकुमार रावल यांच्यावरील आपली निष्ठा व्यक्त केली। धुळे येथील KC अजमेरा रोटरी ब्लड सेंटरच्या पथकाने रक्तसंचलनाची व्यवस्था केली। महाआरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी, थायरॉइड, रक्तदाब तपासणी आदी विविध आजारांच्या तपासण्यांचा 300हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विनय पवार व त्यांच्या पथकाने मोलाचं सहकार्य लाभले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजप शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश मिस्त्री यांनी केले।